अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाऊस पाणी ही कविता आपण अभ्यासली होती. आज आपण या कवितेतील अभ्यास बघणार आहोत. पाऊस पाणी. पाऊस पाणी पहा, इथे शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहा. इथे काही शब्दांचे इंग्रजी अर्थ दिलेले आहेत. या शब्दांचे आपण वाचन करूया. पहिले शब्द आहे थेंब. नंबर 1 थेंब, ड्रॉप. वाचा माझ्याबरोबर, तुम्हाला पण माझ्याबरोबर वाचायचं आहे. आपको भी मेरे साथ इन वर्ड्स को पढ़ना है, मीनिंग्स को पढ़ना है. थेंब, ड्रॉप. धरण, डॅम. नंबर 3 वारा, विंड. वारा म्हणजे विंड. तळे, तळे म्हणजे पॉन्ड. धरती, धरती म्हणजे अर्थ. वाचा. नंबर 1 थेंब, ड्रॉप. नंबर 2 धरण, डॅम. नंबर 3 वारा, विंड. नंबर 4 तळे, पॉन्ड. नंबर 5 धरती, अर्थ. एकदा पुन्हा वाचूया. नंबर 1 थेंब, ड्रॉप. नंबर 2 धरण, डॅम. नंबर 3 वारा, विंड. नंबर 4 तळे, पॉन्ड. नंबर 5 धरती, अर्थ. नंबर 6 पाणी, वॉटर. पाणी म्हणजे वॉटर. नंबर 7 पाऊस, रेन. नंबर 8 शेतकरी, फार्मर. नंबर 9 कणीस, कॉर्नियर. नंबर 10 शेत. शेत म्हणजे फार्म. एकदा पुन्हा वाचू. नंबर 6 पाणी, वॉटर. वाचा. नंबर 7 पाऊस, रेन. नंबर 8 शेतकरी, फार्मर. नंबर 9 कणीस, कॉर्नियर. नंबर 10 शेत, फार्म. आता इथे पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, धरण कशामुळे भरले? आपण बघितले होते ना, धरण कशामुळे भरले होते? पावसामुळे. धो पावसाने धरण भरले. धरण कशामुळे भरले होते? पावसामुळे. धरण कशामुळे भरले? उत्तर पावसामुळे. काय आलं उत्तर? पावसामुळे. नंबर 2 धान्याचे कणीस कशावर डुलते? धान्याचे कणीस कशावर डुलते? धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले. काय येणार आहे उत्तर? वाऱ्यावर. धान्याचे कणीस कशावर डुलते? उत्तर वाऱ्यावर. एकदा पुन्हा वाचूया. नंबर 1 धरण कशामुळे भरले? उत्तर पावसामुळे. नंबर 2 धान्याचे कणीस कशावर डुलते? उत्तर वाऱ्यावर. आता नंबर 3 शेतकरी कोणाची गाणी गातो? आता शेतकरी कोणाची गाणी गातो? पावसाची. मी सांगितले होते ना तुम्हाला की शेतकरी कशाची गाणी गात होता? पावसाची. आणि खूप सारे गाणे पण आहे पावसाचे, आहेत की नाही? नंबर 3 शेतकरी कोणाची गाणी गातो? उत्तर पावसाची. एकदा पुन्हा वाचा. नंबर 3 शेतकरी कोणाची गाणी गातो? उत्तर पावसाची. आता इथे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. फिल इन द ब्लँक्स. आता नंबर 1 टपटप थेंबांनी तळे साचले. काय आहे रिकामी जागा? तळे साचले. नंबर 2 धरणाचे पाणी शेतात खेळे. शेतात. कुठे खेळत होते धरणाचे पाणी? शेतात. नंबर 3 पावसाने दिले सर्वांना पाणी. पावसाने दिले सर्वांना काय दिले? पाणी. शेतकरी गातो पावसाची गाणी. कोण गातो? शेतकरी. शेतकरी गातो पावसाची गाणी. एकदा वाचूया. नंबर 1 टपटप थेंबांनी, रिकामी जागा काय आहे? तळे साचले. टपटप थेंबांनी तळे साचले. रिकामी जागा तळे. नंबर 2 धरणाचे पाणी शेतात खेळे. रिकामी जागा काय आहे? शेतात. धरणाचे पाणी शेतात खेळे. फिल इन द ब्लँक इज शेतात. नंबर 3
पावसाने दिले सर्वांना पाणी. आता रिकामी जागा पाणी. पावसाने दिले सर्वांना पाणी. नंबर 4, शेतकरी गातो पावसाची गाणी. रिकामी जागा काय आहे? शेतकरी. शेतकरी गातो पावसाची गाणी. टप टप थेंबांनी तळे साचले तळे. नंबर 2, धरणांचे पाणी शेतात खेळे शेतात. नंबर 3, पावसाने दिले सर्वांना पाणी पाणी. नंबर 4, शेतकरी गातो पावसाची गाणी शेतकरी. आता पाण्याचे उपयोग लिहा. आपण बघितले होते मागील तासिकेला पाण्याचे उपयोग. पहिला उपयोग आहे पिण्यासाठी, फॉर ड्रिंकिंग वी यूज वॉटर. स्वयंपाक करण्यासाठी, फॉर कुकिंग. स्वयंपाक करण्यासाठी फॉर कुकिंग वी यूज दिस वॉटर. कपडे धुण्यासाठी फॉर वॉशिंग क्लोथ्स. आंघोळ करण्यासाठी फॉर बाथिंग. शेतीसाठी फॉर फार्मिंग. एकदा पुन्हा वाचूया. पाण्याचे उपयोग लिहा. नंबर 1, पिण्यासाठी. नंबर 2, स्वयंपाक करण्यासाठी. नंबर 3, कपडे धुण्यासाठी. नंबर 4, आंघोळ करण्यासाठी. आणि नंबर 5, शेतीसाठी. आता इथे ऐका म्हणा. शे, णी, पा, ध. वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द सांगा. हे आपण मागील तासिकेला देखील बघितले होते, पण आपण आता त्याची उजळणी करूया. शे अक्षरापासून सुरुवात होणारे शब्द शेपटी, शेती. वाचा. शेपटी, शेती. आणि णी अक्षरापासून शेवट होणारे शब्द पाणी, वाणी. इथे णी शेवटी आला आहे. पाणी, वाणी. पाटी, पाच. धनुष, धावतो. आता इथे पहा, गिरवा, लिहा, वाचा. हे पण आपण मागील तासिकेला बघितले होते. एकदा पुन्हा याची उजळणी करूया. वन्स वी विल रिवाइज दिस. वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. आता या अक्षरांपासून सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. पहा इथे या अक्षरांपासून सुरुवात किंवा शेवट होणारे आपण शब्द लिहिलेले आहेत. देखो यहाँ इन लेटर से स्टार्ट होने वाले और एंड होने वाले वर्ड्स हमने यहाँ लिखे हुए हैं. वाचा. हे अक्षरे पहिले आपण वाचून घेऊया. उ, श, शा, शी, शू, शे. वाचा. प, पा, पी, पू, पे. फ, फा, फी, फू, फे. ण, णा, णी, नू, ने. आता इथे या अक्षरांपासून सुरुवात किंवा शेवट होणारे शब्द. श, शब्द. शा, शांत. शी, शीघ्र. शू, शूर. शे, शेवट. प, पतंग. पा, पापड. पी, पीस. पू, पूल. पे, पेत. फ, फणस. फा, फायदा. फू, फूल. फे, फेकणे. न, सण. ना, शहाणा. णी, राणी. णू, अणू. ने, पुणे. हे न या शब्दात शेवटी आला आहे. आता आजचा गृहपाठ तुम्हाला हे अभ्यास आपल्या वहीत लिहायचा आहे आणि प्रश्न उत्तरे पाठ करायची आहेत. टुडेज होमवर्क यू हॅव टू लर्न अँड राईट दिस एक्सरसाइज इन युअर नोटबुक. अल्लाह हाफिज.